प्रत्येक वाढदिवसाला सर भाऊचं स्पीच असतं आणि ही जी प्रथा आहे की वाढदिवस साजरी करण्यामागे प्रबोधन, कारण प्रबोधन फार गरजेचं ठरलेलं आहे. माझ्याकडे एक महिला आली होती 3-4 वर्षापूर्वी, बोलते मला आत्महत्या करण्याची इच्छा होती. काय बोलते? मला आत्महत्या करण्याची इच्छा होते. मी तिला एकच बोलली की तुला आत्महत्या करण्याची इच्छा होते ना, तू सिंधुताई सपकाळ यूट्यूबला टाक ना. त्या ताई म्हणजे सगळ्यांनी बघितलेलं आहे सिंधुताई सपकाळांना, बरोबर ना? तर तिला वाच तू. ती माय माऊली स्मशानात राहिली. बरं, 1 महिना 2 महिने नाही, कित्येक वर्ष ती स्मशानामध्ये राहत होती, बरोबर की नाही ताई? मग आज ती स्त्री स्मशानात राहिली. कितीतरी तिच्या यातना आहे. तिचं वाचायला गेलं तर डोळ्यात अश्रू येतात, बरोबर? आज त्या स्त्रीला ऑस्कर अवॉर्ड मिळाला. तर तुम्हाला जरा काही मिळालं नाही की तुम्हाला आत्महत्येचे विचार येतात, हे तुझ्यातला हा दुर्गुण आहे ना, हा पहिला काढून टाक. तू पहिली सिंधुताई सपकाळ माझ्यासाठी वाच. मी तुला वाचायचे 500 रुपये देते. मी तुला वाचायचे 500 रुपये देते म्हटलं. तू वाच आणि मग बोल. मग तिने वाचलं 2 दिवसामध्ये. तिला जसं कळत असेल तसं तिने वाचलं आणि ती बोलली मॅडम तुम्ही बरोबर बोललात. आणि तिला म्हटलं माझ्या वाढदिवसाला तू ये, की आनंद कशाला म्हणतात आणि आनंदाची म्हणजे व्याख्या काय आहे. तर आम्ही बहीण भाऊ अशा रीतीने दरवर्षी, महेश एक उत्तम वक्ता आहे, संविधान प्रचारक आहे आणि फार सुंदररीत्याने तो संविधानाचं विश्लेषण करतो आणि अगदी म्हणजे समोर ऑडियन्स 75चा असू दे किंवा एखादा 15 वर्षाचा मुलगा असू दे, पण त्याचं ते संविधान सांगण्याची जी म्हणजे जी तरा आहे ती फार सुंदर अशी आहे. आज आपल्यामध्ये जसं आता माझे भाऊ यांनी इतकं सुंदर छान स्पीच दिलं, तर आता मिस्टर पण इथे बसलेत. राकेश प्लीज या. आयुष्यामध्ये बहीण आणि भाऊ, तसंच मी लकी आहे खूप. मी फार लकी आहे की मला माझे दोन्ही भाऊ चांगले भेटलेत आणि माझे हजबंड. म्हणजे म्हणतात ना की लकी म्हणण्यापेक्षा कर्माज ऑलवेज रिटर्न. माझे जे पॉझिटिव्ह कर्म होते, जे माझे संस्कार होते आणि त्या संस्कारातनं आणि पॉझिटिव्ह कर्मामधनं माझ्या हजबंडांचं जे म्हणजे मी आता एवढी खुश आहे, तर मला पूर्ण 3 तास पण पुरणार नाहीत. 2 मिनटं हजबंड बोलतील. सर्वात आधी सुलेखाला म्हणजे वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आणि कारण पहिल्या नवऱ्याकडनंच हार्दिक शुभेच्छा भेटलं तर चांगलं असतं. म्हणजे सर्वात आधी तो मान मलाच मिळाला. म्हणजे रात्री 12 वाजता मी पहिलाच तिला म्हणजे शुभेच्छा दिल्या म्हणजे असं. आणि तुम्ही सर्व इथे जमलात आणि या आनंदाच्या क्षणात म्हणजे सुरेखाला शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही म्हणजे हिरिरीने या कार्यक्रमात भाग घेतला, त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो. 1 मिनिट. थँक्यू. मी एकच सांगेल, म्हणजे राकेशचा स्वभाव शांत आहे आणि त्यांची लेखनी फार सुंदर आहे सर. म्हणजे एखाद्या DCPला जर लेटर लिहायचं असेल, सगळ्याच गोष्टी काय भांडणं करून आणि शिव्या देऊन होत नाहीत. तर साहेबांची लेखनी इंग्लिशमधलं फार सुंदर आणि चांगलं आहे. तर आता देखणी आणि लेखनीवरती मी आता गाणं पेश करत आहे.